हाय प्रोविन्स मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक व चालक या पदासाठी IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या विषयांचे प्रश्न असणार आहेत आणि परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न आपण घेत आहोत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न न वेगवेगळ्या परीक्षांना ॲक्चुअलमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मी काढलेले प्रश्न नाहीत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा सराव पेपर 49वा आहे. याच्या अगोदरचे 48 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळतील? तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर आपलं न्यायालय प्लेलिस्ट ओपन करा आणि न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे 48 सराव पेपरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ॲक्चुअलमध्ये हायकोर्ट पिऊनचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस सरावासाठी 180 पेक्षा जास्त पेपर यामध्ये मी तुम्हाला दिले. 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? आता संविधान सभेमध्ये जे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती आहे ना, त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. सरदार वल्लभभाई पटेल हेच आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाच पुरुष किंवा पोलादी पुरुष असं म्हटलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो सरदार सरोवरामध्ये म्हणजे गुजरात राज्यामध्ये नर्मदा नदीवर जे सरदार सरोवर धरण आहे, तिथे उभारलेलं आहे. 182 मीटर उंची आहे आणि जगातील सर्वात उंच पुतळा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे. यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर हा दरवर्षी नॅशनल युनिटी डे, राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून माहिती देतो पहा. या संविधान सभेमध्ये ही जी संविधान सभा होती, त्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा झाले पुढे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना लिहिलेली आहे. आता ही जी मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती आहे ना, त्याच्या काही उपसमित्या सुद्धा होत्या पहा. तर ही जी मूलभूत हक्काची उपसमिती होती, त्या उपसमितीचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी होते आणि हे जे आचार्य जे.बी. कृपलानी आहेत ना, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. आणि ही जी अल्पसंख्याक समिती आहे, या अल्पसंख्याक समितीचे म्हणजे अल्पसंख्याकची जी उपसमिती होती, त्या उपसमितीचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते. क्लिअर झाले? सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून दिलेल्या आहेत मी तुम्हाला. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा. इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. तर इन्सुलिन जे आहे ना, ते प्राण्यांच्या कुठून स्रवतं माहीत आहे का? तर ते प्राण्यांच्या स्वादुपिंडामधून बाहेर पडतं पहा. कुठून स्रवतं? तर स्वादुपिंडामधून बाहेर पडतं आणि आपलं इन्सुलिनचं जर योग्य प्रमाण बाहेर नाही पडलं, तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित झालं नाही, की त्यालाच मधुमेह हा आजार झालेला आहे असं आपण म्हणतो. आणि हा जो मधुमेह नावाचा आजार आहे ना, हा मधुमेह नावाचा आजार हा अ, त्याला डायबिटीज म्हणतो आपण. आणि मधुमेह किंवा डायबिटीज हा आजार स्वादुपिंड या अवयवाशी संबंधित आहे. बऱ्याच परीक्षांना आपल्याला विचारलं जातं, की मधुमेह किंवा तुमचं डायबिटीज हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर तो आजार स्वादुपिंड या अवयवाशी संबंधित आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. त्याच्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे, ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो. ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. ते पण माहिती असू द्या. आणि जठरमधून जठर रस बाहेर पडतो आणि आतड्यामध्ये लहान आतडे आणि मोठे आतडे असतात. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. तर इन्सुलिन हे त्याचं उत्तर आहे बरं का. तिसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
भारताने जगात इतर देशांसंबंधी डॅश डॅश धोरण स्वीकारले. तर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं ना, ते अलिप्ततावादाचं होतं. आता अलिप्ततावादाचं म्हणजे काय माहिती आहे का? की त्यावेळेला दुसरं जागतिक महायुद्ध संपलं होतं आणि जगामध्ये शीतयुद्धाची सुरुवात झाली होती. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्षामध्ये ते युद्ध झालं नाही, परंतु 2 गट निर्माण झाले आणि कधीही युद्ध होईल अशी परिस्थिती कायम राहत होती. एक गट होता अमेरिका भांडवलशाहीचा आणि दुसरा गट होता USSR म्हणजेच सोव्हिएत रशिया, जो की समाजवादी पक्ष किंवा साम्यवादी विचारसरणीचा होता. पण भारताने दोन्हीमध्ये सामील न होता अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे अलिप्ततावाद. त्याच्यापुढे चौथा प्रश्न पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. खालील कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? आता दिलेल्या याच्यामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण सर्वाधिक कुठं असतं? तर ते असतं पहा दुधामध्ये. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायापैकी दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असतं. डाळींमध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं पहा आणि हे जे संत्री आहेत ना याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतो, क जीवनसत्व आणि हे जे खाद्यतेल आहे त्याच्यामध्ये मेद किंवा फॅट्स असतात. मेद किंवा फॅट्स असतात. हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न आपण पाहूयात. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब जो बोगदा आहे ना, तो कुरबुडे या ठिकाणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. कुरबुडे हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर वासुदेव बळवंत फडके यांनाच आपण महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असं म्हणतो. डी हे त्याचं उत्तर आहे. वासुदेव बळवंत फडके हे त्याचं उत्तर आहे. जीवशास्त्रातील उत्क्रांतीवादाचा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. खूप परीक्षांना रिपीट होणारे प्रश्न आहेत बरं का. वेगवेगळ्या परीक्षांना ॲक्चुअलमध्ये आलेले प्रश्न आहेत. तर जीवशास्त्रातील उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्लस डार्विन यांनी मांडलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. चार्लस डार्विन हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी सर्वात मोठी परिसंस्था कोणती आहे? आता सर्वात मोठी जी परिसंस्था आहे ना, ती आहे पहा वाळवंट. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये वाळवंट ही सर्वात मोठी परिसंस्था आहे, एवढं लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 9वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? आता दिलेल्या पर्यायामध्ये जी तापी नदी आहे ना, ही खचदरीमधून वाहते. सी हे त्याचं उत्तर आहे. तापी आणि तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. गोदावरी, कृष्णा ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. भारतात आणि तापी नदीच सुरत शहर तापी नदीच्या तीरावर आहे. अ, भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती आहे? तर भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था ही रॉ आहे. कोणती आहे? रॉ आहे. रिसर्च अँड एनालिटिकल विंग असं काहीतरी त्याचा फुल फॉर्म आहे पहा. तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यावर सुद्धा परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जर तुम्हाला लिपिक पदासाठी हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना बॉम्बे हायकोर्टने क्लर्कचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत. त्याच म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्याचबरोबर 90-90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. त्याचबरोबर टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस जी आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट प्रश्न आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न 11 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. 1 मिनिट हां. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या साली व्हिटॅमिन डी किंवा ड जीवनसत्व तयार होतं. डी हे त्याचं म्हणजे व्हिटॅमिन डी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. वर्षाचं उत्तर डी आहे हां. खालीलपैकी हा हरितगृह वायू पर्यावरणात सर्वाधिक काळ राहतो. तर पर्यावरणामध्ये सर्वाधिक काळ राहणारा जो हरित वायू आहे ना, तो आहे N2O म्हणजे नायट्रेट ऑक्साईड हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? तर जगामध्ये सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असणारा देश हा इंडोनेशिया आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आशिया खंडामध्ये आहे इंडोनेशिया. आणि मला वाटतं आता नवीन जनगणना जर भारताची झाली ना, तर भारतच 1 नंबरला असू शकतो. पण सध्या तरी जगामध्ये इंडोनेशिया नंबर 1 ला आहे. सार्क संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे आहे? आता ही जी सार्क नावाची संघटना आहे ना,
हिचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सार्क संघटनेचं मुख्यालय नेपाळ देशातील काठमांडू या ठिकाणी आहे आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे कुठं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील पहिली मोनो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली आहे? तर भारतातील पहिली मोनो रेल्वे ही मुंबई या शहरामध्ये झालेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. मुंबई हे त्याचं उत्तर आहे. आणि भारतात फक्त मुंबईमध्येच मोनो रेल आहे बरं का. इतर अजून कुठेही मोनो रेल्वे सुरू झालेली नाही. लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? आता लाहोर या ठिकाणी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची जी स्थापना आहे ना, ती लाला हंसराज यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? लाला हंसराज यांनी केलेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. लाला हंसराज. भूखंड वहन सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर भूखंड वहन जो सिद्धांत आहे ना, तो अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला आहे, की आपले जे 7 म्हणजे भूखंड आपले जे पृथ्वीचे जे भूखंड आहेत म्हणजे 7 खंड मानल्या जातात जमिनीचे. त्यांचं वहन कसं झालं त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. हे सगळे खंड सुरुवातीला एकत्रच होते, पण नंतर ते एकमेकांपासून दूर कसे गेले त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर अस्पृश्यांची कैफियत हा जो ग्रंथ आहे ना, हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. नागपूर शहर डॅश डॅश नदीवर वसलेले आहे. नावातच आहे पहा नाड. नाड नदीच्या तीरावर या नदीच्या वरूनच नागपूर तयार झालेला आहे. तर नागपूर हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? तर नाग नदीच्या तीरावर नागपूर शहर वसलेलं आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्याचबरोबर नागपूर हे भारताचं मध्यवर्ती शहर आहे. भारताचा 0 माईल नागपूर या शहरामध्ये आहे. हे सगळे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांना विचारले जातात पहा. मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणारा नाही? आता याच्यामध्ये म्हणजे खालीलपैकी कोण मवाळ नेता नाही असाच प्रश्न सरळ-सरळ आहे. तर याच्यामध्ये ना अरविंद घोष हे मवाळ नेते नव्हते. ते जहालवादी होते. पण बाकी व्यमेशचंद्र बॅनर्जी, आनंद मोहन बोस, के.टी. तेलंग हे सगळे मवाळवादी नेते होते आणि अरविंद घोष हे जहालवादी नेते होते. लाल बाल पाल हे प्रमुख जहालवादी नेते होते बरं का. लाल म्हणजे लाला लजपतराय ज्यांना पंजाबचे सिंह असं म्हटलं जातं. बाल म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते आपल्या महाराष्ट्राचे, लाला लजपतराय पंजाब प्रांताचे आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल जे की बंगाल प्रांताचे होते. अरविंद घोष हे सुद्धा मवाळवादी नव्हते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला होता. जहालवाद्याचे पुढचं पाऊल होतं त्यांचं. देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर देशातील पहिलं गायींसाठीचे अभयारण्य आहे ना, ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ए हे त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर न्यायालय भरती ई-बुक आहे पहा तुमच्यासाठी. यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे पण झालेले पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर दोन्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम वन लाइनर स्वरूपात छानपैकी दिलेला आहे. त्याचबरोबर दोन्हीसाठी हायकोर्ट क्लर्क पेपर आणि हायकोर्ट पिऊन पेपर असं म्हणजे सरावासाठी पेपर सुद्धा दिलेले आहेत, ज्याच्यातून तुमचा सराव होईल आणि अभ्यासासाठी भरपूर माहिती यामध्ये दिली असते. म्हणजे संपूर्ण सिलेबसच लिपिक आणि शिपाईचा यामधनं कव्हर होतो आणि फी फक्त 200 प्लस जी आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 22 नंबरचा प्रश्न आहे पहा. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर संत तुकडोजी महाराज यांनाच आपण राष्ट्रसंत असं म्हणतो. त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे पहा आणि त्यांचा गुरुकुंज हा जो आश्रम आहे ना, हा मोझरी या ठिकाणी आहे. आता हे जे मोझरी ठिकाण आहे ना, हे अमरावती जिल्ह्यामध्ये. कुठं आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये मोझरी हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणीच त्यांचा तो आश्रम आहे. त्याच्यापुढे शुद्ध पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर शुद्ध पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा 100° असतो, हे लक्षात असू द्या. आता उत्कलनांक म्हणजे काय? तर ज्या स्थिर तापमानाला द्रव पदार्थाचं रूपांतर वायू स्थितीमध्ये होतं, त्या स्थिर तापमानालाच त्या द्रव पदार्थाचा उत्कलनांक असं म्हणतात. आणि मग कोणत्याही द्रव पदार्थाचं तापमान जास्तीत जास्त त्याच्या उत्कलनांक बिंदूपर्यंत वाढू शकतं. म्हणजेच तुम्ही पाण्याला कितीही उष्णता दिली, तर पाण्याचं तापमान जास्तीत जास्त 100° होतं. त्याच्यापुढे ते वाढत नाही. मग त्यापुढे त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण.
पहा या ठिकाणी उत्तर काय आपलं 100°C बी हे त्याचं उत्तर आहे पहा. त्याच्या एक मिनिट पेनचा कलर चेंज झालाय. त्याच्या पुढे पहा आता कलम 163 नुसार राज्यपालांना डॅश डॅश अधिकार प्राप्त झाले आहेत. तर कलम 163 नुसारनं राज्यपालांना विवेकाधिकार प्राप्त झालेला आहे. आता विवेकाधिकार म्हणजे काय माहिती आहे का? स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेण्याचा अधिकार. हा अधिकार केव्हा वापरला जातो? एखाद्या राज्याच्या विधानसभेचं निवडणूक झाल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसेल, तर ज्या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत, त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देण्याचा अधिकार या सुविवेकाधिकारानुसार राज्यपालांना प्राप्त झालेला आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आता आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहत आहोत. तर घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा जो अर्थ आहे ना, तो आहे पाणक्या म्हणजे पाणी. पूर्वी ग्रामीण भागामध्ये घरोघर काय असे नळ वगैरे नव्हते. मग श्रीमंतांच्या घरी पाणक्या असायचे. म्हणजे त्या घरी तो नदीवरून किंवा विहिरीवरून पाणी भरायचा. त्याला पाणक्या म्हणायचं. तर घागरगडचा सुभेदार असं त्याला म्हटलं जातं. डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक झाले पाहिजे. 1 मिनिट पुढचा प्रश्न असा आहे, चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता? आता चुरमुरे खात बसणे याचा जो बरोबरचा अर्थ आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी 4 दिलेले आहेत पहा. खजील होणे, त्याच्यानंतरचं दिलेलं आहे पदरी काहीही न पडणे, त्याच्यानंतर मात करणे आणि मन खिन्न होणे. त्याच्यामध्ये चुरमुरे खात बसणे म्हणजे खजील होणे आणि पदरी काही न पडणे असं 2च अर्थ बरोबर आहेत. मात करणे आणि मन खिन्न होणे हे अर्थ नाहीयेत त्याचे. फक्त काय आहे याच्या ए आणि बी बरोबर आहे. ए आणि बी कुठे आहे तर डी मध्ये आहे पहा. फक्त ए आणि बी बरोबर आहे, की चुरमुरे खात बसणे म्हणजे खजील होणे किंवा पदरी काहीही न पडणे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, की खाली सारख्या अर्थाच्या 2 मणी यांची जोडी दिली आहे. तर त्यातील विसंगत जोडी विसंगत मणीची जोडी ओळखा. आता विसंगत मणीची जोडी म्हणजे ज्याचा अर्थ लागत नाही असं, तर घोडे कमावते गाढव खाते, घोडे कमावते गाढव खाते, घोड्या एवढे डोके गाढवा एवढी अक्कल. हे चुकीचं आहे. याचा अर्थ असा होत नाही. म्हणजे विसंगत जोडी 1 नंबरचीच आहे पहा. हेच त्याचं उत्तर आहे. बाकीच्या जोड्या पण आपण पाहूयात. त्याच्या पुढचं पहा आता मी सगळेच ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित सांगतो, की ओसाड रानात काय दिलंय आपल्याला? ओसाड रानात एरंडाचा उदो उदो. आता याचा अर्थ काय होतो, की ओसाड रान म्हणजे वाळवंट वगैरे असेल जिथं काहीच उगवलं नाही, पण एखादं एरंड तिथं उगवलं असेल, तर त्याचाच उदो उदो होणार. आजूबाजूला काहीच नसेल आणि नुसतं एरंड उगवलं असेल तर. तसं वासरात लंगडी गाय शहाणी हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टानी. तर इंद्राचा ऐरावत म्हणजे हत्ती. इंद्राचे जे नवरत्न होते त्यापैकी हत्ती होता. त्याचं नाव ऐरावत होतं. म्हणजे इंद्र हा जो देवांचा राजा आहे त्याचा ऐरावत हत्ती कुठं आणि श्यामभट्टाची म्हणजे गरीब अशा एका ब्राह्मणाची तट्टानी कुठं? घोड्याचा एक छोटासा प्रकार. त्याच्यानंतर मग त्यालाच आपण काय म्हणतो कोठे राजा भोज आणि कोठे गंगोतेली. तर हे सुद्धा बरोबर आहे. गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार. गवई म्हणजे जो गायक असतो ना तो. गायकाचं पोर रडलं तरी तो सुरातच रडतं. खान तशी माती म्हणजे आई-वडील जसे असतात तसा मुलगा होतो. बरोबर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. गणिताचे प्रश्न आपण आता पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा गणिताचा 14,976 सेकंदाचे तास, मिनिट, सेकंद बनवा. आता या ठिकाणी तुम्हाला एक माहिती असणं आवश्यक आहे, की 1 तास बरोबर काय माहिती आहे का? 1 तास. 1 तास बरोबर 3600 सेकंद. हे माहिती असू द्या. 1 तास बरोबर 3600 सेकंद. 1 मिनिट हे तर माहीत आहे बरोबर 60 सेकंद. मग हे माहीत असेल तर सोडवणं सोपं जातं. सर्वात आधी याला 36 ने जर आपण भाग दिला 14,976 भागिले 36 जर 3600 जर आपण केलं तर 36 चोट 144 होतं पहा. म्हणजे 3600 गुणिले 36 चोट 144 आणि त्याच्यावर हे 2 शून्य दिलं तर ते आलं 14,400. मग आता मोठ्यात मोठा भाग 4चा गेला 14,400 आलं. मग 14,976 मधून 14,400 गेले तर राहतात किती? 576 राहतात पहा. तुम्ही करून पहा वजाबाकी.
त्याच्यानंतर आता हे झाले 4 काय झालेले आहेत तास. 3600 आपण मोठात मोठा भाग दिला, तर 36 चोट 144. तर ते मोठ्यात मोठ्या 4चा भाग गेला म्हणजे हे झाले 4 तास. त्याच्यामधून बाकी राहिले 576 सेकंद. मग आता 3600 सेकंदाचा 1 तास होतो. पण इथं तर फक्त काय दिलेलं आहे आपल्याला 576 सेकंद आहेत. म्हणजे याचं रूपांतर आपल्याला मिनिटात करावं लागेल. मग 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 576 सेकंदाचं रूपांतर अ, मिनिटांमध्ये करण्यासाठी त्याला भागिले 60 करा. मग आता इथं जर आपण पाहिलं तर 6 9 54 म्हणजे 9चा मोठ्यात मोठा भाग जाईल पहा. 6 9 54. 54 वर 1 शून्य दिला तर 540 झालं. 576 मधून 540 गेलं तर ते राहिलं 36. हे जे मोठ्यात मोठा 9चा भाग गेलाय ना, ते आहेत 9 मिनिटे आणि राहिलेले जे 36 सेकंद आहेत, ते 36 सेकंद. मग आता किती नंबरचं ऑप्शन येईल बरं या ठिकाणी? 4 तास 9 मिनिटे 36 सेकंद. किती नंबरचं ऑप्शन आहे? एच उत्तर आहे ना. 4 तास 9 मिनिटे 36 सेकंद हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. सनफ्लॉवर म्हणतो आपण त्याला. तेल पण असतं सनफ्लॉवरचं. त्याच्या पुढे गणिताचा प्रश्न पहा. 48, 60 आणि 72 या संख्यांचा मसावी किती? अशा वेळेला काय करायचं? दिलेल्या पर्यायामधील अशी संख्या शोधायची लहानात लहान, की ज्या संख्येनं या सगळ्या संख्यांना भाग जाईल. आता याच्यात लहानात लहान संख्या 8 आहे पहा. आता 8ने 48ला भाग जातो, 72ला भाग जातो, पण 60ला भाग जातो का? नाही जात. मग हे तुमचं उत्तर नाही. मसावी म्हणजे लहानात लहान संख्या एवढं सॉरी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आपण म्हणतो त्याला. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. आता 10ने जर तुम्ही पाहिलं तर 10ने फक्त 60ला भाग जातो. 48 आणि 72ला जात नाही. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. 15ने सुद्धा फक्त 60ला भाग जातो. 48 आणि 72ला जात नाही. राहिलं काय? 12. 12 चोट 48, 12 पंचे 60, 12 सक 72 आणि काढण्याची पद्धत काय माहिती आहे का? तर असं उभ्या पद्धतीने लिहायचं 48, 60 आणि 72. त्याच्यापुढे काय करायचं? या सगळ्या संख्यांना भाग जाईल. आता डायरेक्ट आपण 12ने भाग देऊ शकतो, पण तुम्हाला समजावं म्हणून मी 2ने समजा भाग दिला, तर इथं 24चा भाग जाईल, इथं 30चा भाग जाईल, या ठिकाणी 36चा भाग जाईल. परत सुद्धा आपण 2चा भाग दिला, तर या ठिकाणी 12चा भाग जाईल, इथं 15चा भाग जाईल आणि इथं 18चा भाग जाईल. 18 दोन्ही 36. परत जर आपण या तिन्ही संख्यांना एका समान संख्येने भाग दिला, तर 3चा भाग जातो पहा. 3 चोट 12, 3 पाची 15, 3 सक 18. आता 4, 5 आणि 6 या तिन्ही संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग ह्या सामायिक अवयव असतात. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. हे जे उभे असतात हे सामायिक अवयव असतात आणि हे जे आडवे असतात हे असामायिक अवयव असतात. तर मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. मग 2 गुणिले 2 गुणिले 3 केलं तर बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12च हे तुमचं उत्तर आहे. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस जीएसटी मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 2 कोर्स ज्याची किंमत ₹400 ते फ्री दिलेले आहेत आणि हे व्हिडिओ तुम्हाला न्यायालय भरतीला तर उपयुक्त आहेतच, त्यासोबत इतर परीक्षांना सुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.